आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज़ एनी टाइम। आइए डालते हैं एक नज़र खास खबर पर। 14 अप्रैल को पूरे भारत भर में मनाई गई डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 128वीं जयंती। इसी तरह से जलगांव जिला के मेहुनबारा शहर में भी धूमधाम से मनाई गई डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 128वीं जयंती। इस समय लगभग सभी धर्म के लोग रहे बड़ी संख्या में उपस्थित। पुलिस प्रशासन की ओर से किए गए सुरक्षा के कड़े इंतजाम। आज बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती आहे। बाबासाहेबांनी या विशाल देशाची, लोकशाही प्रधान अशा देशाची राज्यघटना लिहिली आणि या राज्यघटनेतून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा स्वीकार करून विश्वातून एकमेव अशी राज्यघटना व या राज्यघटनेतून सगळ्यांना एक मताधिकार। त्याच पद्धतीने पूर्वीच्या काळी 12-12 तास नोकरीचे तास असायचे, तर या 12-12 तासातून त्यांनी 8 तास कामाचे तास केले। हिंदू कोड बिलातून स्त्रियांना अनेक अधिकार दिलेले आहेत। त्याचनंतर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथातून रुपयाचा विनियोग कशा पद्धतीने केला जातं हे देखील सांगितलेलं आहे। आणि ह्या विनियोगासाठी इंग्लंडहून आलेल्या कमिटीत ज्यावेळेस बाबासाहेब हे विवेचन देत होते, त्यावेळेस विल्सन यांनी विचारलं की बाबासाहेब या प्रश्नाचं मूल्यांकन आम्ही करू शकतो का? तर त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यास सांगितलं की हा जो विषय ग्रंथ आहे या ग्रंथाचा लेखक मी आहे आणि या शेवट देखील मी करू शकतो। अशा प्रकारे भारतातून एक ना अनेक धोरणं बाबासाहेबांनी दिले। त्यामध्ये ज्या दुष्काळाने आपण हुरपलं जातो आहे हा प्रश्न देखील बाबासाहेबांना त्या काळी जिवंत वाटला होता आणि या जिवंत प्रश्नावर बाबासाहेबांनी अनेक धोरणं आखली आहेत। त्यामध्ये हिराकूड धरण असेल, नदीजोड प्रकल्पातून या हिराकूड धरणाचं जेणेकरून आज आपण ज्या दुष्काळातून जात आहोत त्या दुष्काळाला त्याचा कमतरता कमी करण्यासाठी नदीजोड प्रकल्प फार महत्त्वाचा। अशा अनेक कामं बाबासाहेबांच्या या दृष्टिकोनातून पाहायला मिळतात। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंतीनिमित्त साऱ्या भारताला कोटी कोटी शुभेच्छा। आपल्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क हे सर्व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले। हे संविधान वाचवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांवर आहे। त्यासाठी वर्षानुवर्षे ही जयंती अशी जल्लोषात भारतात निघत राहील। जय भीम, जय भारत।